जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने असं काही एक ठिकाण जपून ठेवलं आहे जिथे डोंगर आहे, धुकं आहे आणि हिरवगार दृश्य सुद्धा पाहायला मिळणार आहेत. पण हे कुठे ठिकाण आहे तुम्हाला माहिती आहे का? हे आहे महाराष्ट्रातील एक ठिकाण, जे म्हणजे भंडारदरा. तर या प्रवासात आज आपण अनुभवणार आहोत तिथले घाट रस्ते, तेथील धरण, त्याच्यानंतर तिथे निसर्गरम्य जी दृश्य आहेत ती अनुभवणार आहोत आणि या भंडारदऱ्याबद्दल काही खास अशी माहिती आज आपण अनुभवणार आहोत, ऐकणार आहोत. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न दवडता आपण या प्रवासाला आता सुरुवात करणार आहोत. तर चला मंडळी, मी तुम्हाला आता डायरेक्ट गाडीमध्ये भेटतो. मुंबई ते भंडारदरा जायचं असेल दोन प्रमुख पर्याय आहेत, जुना मुंबई नाशिक महामार्ग किंवा समृद्धी महामार्ग. तर त्यातला पहिला महामार्ग कसा आहे, मुंबईहून ठाणे, भिवंडी, कसारा आणि कसारा घाट पार करत आपण इगतपुरीच्या दिशेने पुढे जायचं. त्यानंतर घोटी, सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून अकोले आणि पुढे भंडारदऱ्याकडे जाता येतं. या मार्गाची खासियत म्हणजे कसारा घाट, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पावसाळ्यात दिसणारा निसर्ग. यामुळे रोड ट्रिपचा अनुभव घ्यायचा असेल तर हा जुना मार्ग खूपच सुंदर वाटतो. पण यामध्ये मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरातील ट्रॅफिक आणि घाटातील ट्रॅफिकमुळे वेळ जास्त लागू शकतो तुम्हाला. आणि त्यानंतर आता पाहूया आपण दुसरा महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्ग. त्या तुलनेने खूप जलद आहे म्हणता येईल आपण असं. मुंबईहून ठाणे आणि भिवंडी मार्गे आवणे इंटरचेंजकडे जायचं आणि तिथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करायचा. अमणे हे मुंबईकडून समृद्धी महामार्गाला जोडणारा पहिला एक पॉइंट आहे, जिथून तुम्ही समृद्धी महामार्गाला जॉईंट होता. त्यानंतर समृद्धी महामार्गावरून इगतपुरीच्या दिशेने प्रवास करायचा. समृद्धी महामार्गामुळे मुंबई इगतपुरी प्रवासाचा वेळ जुन्या मार्गाच्या तुलनेने कमी लागतो आणि कसारा घाटातील चढउतारांचा मोठा भाग सुद्धा तुमचा स्किप होऊन जातो. इगतपुरीकडून बाहेर पडल्यानंतर पुढे घोटी, अकोले आणि त्यानंतर भंडारदऱ्याकडे जाता येतं. म्हणजे साध्या सरळ सोपे भाषा सांगायचं झालं तर जुना मार्ग मुंबई, ठाणे, भिवंडी, कसारा, इगतपुरी, घोटी, अकोले आणि भंडारदरा. पण समृद्धी महामार्गाचा पर्याय पाहिलात तर मुंबई, ठाणे, भिवंडी, अमणे आणि समृद्धी महामार्ग घेऊन इगतपुरी बाजूचा एक्झिट आणि मग घोटी, अकोले आणि भंडारदरा. आता प्रश्न असा आहे की दोन्हीपैकी मार्ग कोणता निवडायचा? तर बघा, जर तुम्हाला निसर्ग, घाट किंवा पारंपरिक रोड ट्रिपचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर जुना मार्ग निवडा. आणि जर वेळ वाचवून आरामात भंडारदऱ्याला पोचायचं असेल तर समृद्धी महामार्गाचा पर्याय अधिक सोयीचा ठरू शकतो. मात्र निघण्यापूर्वी गुगल मॅप्सवर त्या दिवसाचा ट्रॅफिक, रस्त्याची स्थिती आणि उपलब्ध एक्झिट असं एकदा हे सर्व 3 पॉइंट्स तपासा. आता आपण मुंबईच्या गर्दीतून निघून सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भंडारदऱ्याकडे निघालो आहोत. चला पाहूया हा संपूर्ण प्रवास. मुंबईची धावपळ मागे सोडून आता आपला प्रवास सुरू झाला आहे, तो पण सुखाचा. आणि तो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या असं एक सुंदर ठिकाण म्हणजेच भंडारदऱ्याच्या दिशेने. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेला हे भंडारदरा म्हणजे निसर्गप्रेमी आणि रोड ट्रिप करणाऱ्यासाठी एक वेगळंच आकर्षण आहे. शहरात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणाऱ्या इमारती, ट्रॅफिक आणि हॉर्नच्या आवाजातून आपण बाहेर पडतोय. पण जसं जसं आपण शहरापासून दूर येतो तसं तसं हे चित्र पूर्णपणे बदलत जातं. आणि आता आपण पोचलो आहोत सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये. इथून पुढचा रस्ता म्हणजे खरं तर या रोड ट्रिपची मजा सुरू होण्याचा टप्पा आहे. समोर दिसणारे हे डोंगर, रस्त्यांच्या एका बाजूला उंच कातळ आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि त्यातून वळण घेत जाणारा हा घाट रस्ता. गाडी चालवताना प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य आपली वाट पाहत असतं. कधी डोंगराच्या कुशीतून जाणारा रस्ता आणि कधी झाडांच्या गर्दीतून जाणारा रस्ता, तर कधी अचानक समोर उघडणार एक सुंदर व्हॅली व्ह्यू. आणि पावसाळा असेल ना तर या सगळ्या गोष्टींमध्ये आणखीन एक भर पडते, ती म्हणजे धुक्याची. सह्याद्रीवर ढग उतरले की या डोंगरांचा पूर्ण चेहराच बदलून जातो. काही क्षणापूर्वी स्पष्ट दिसणारे डोंगर अचानक धुक्यामध्ये गायब होतात
आणि तेच काही वेळाने पुन्हा एखादा डोंगर धुक्याच्या पडद्यामागून बाहेर आल्यासारखा येतो. हे दृश्य कॅमेऱ्यात कितीही टिपलं ना तरी प्रत्यक्ष अनुभवायची गरज ही इथे येऊनच आहे आणि ती मजाच वेगळी आहे. म्हणूनच इथे गाडी चालवताना वेगापेक्षा सुरक्षितता आणि संयम जास्त महत्वाचा आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी, चिखल किंवा अचानक समोर येणारी वाहने असू शकतात. त्यामुळे या रस्त्याचा आनंद घ्या, पण सावधपणे. कारण रोड ट्रिप तेव्हा सुंदर वाटते जेव्हा आपण रस्ता आणि निसर्ग दोन्हींचा आदर करतो. या प्रवासात ही गोष्ट नक्की जाणवते. भंडारदरा हे फक्त डेस्टिनेशन नाही तर तेथे पोहोचण्याचा प्रवास सुद्धा तितकाच सुंदर आहे. शहरापासून निघताना आपल्याला फक्त काही ठिकाणं गाठायचं असतं, पण सह्याद्रीमध्ये आल्यानंतर रस्ता स्वतःच एक अनुभव बनतो. कधी एखाद्या छोट्या गावातून आपण पुढे जातो, कधी रस्त्याच्या कडेला दिसणारी छोटी दुकानं, कधी डोंगरांच्या पायथ्याशी असलेली घरं आणि कधी शेताच्या हिरव्यागार पट्ट्यामधून जाणारा रस्ता. हे सगळं पाहताना शहरातल्या धावपळीपासून आपण किती दूर आलो आहोत याची जाणीव होते. आणि आपण जसे आपण भंडारदऱ्याच्या जवळ येत आहोत तसा तसा निसर्ग अगदी खुलून चालला आहे. अगदी आजूबाजूची हिरवळ, डोंगरात पसरलेले ढग, रस्त्याच्या कडेला वाहणारं पावसाचं पाणी आणि मध्ये दिसणारे छोटे मोठे धबधबे. पावसाळ्यात भंडारदऱ्याच्या रस्त्यावरून प्रवास करण्याची हीच तर खरी मजा आहे. कधी गाडी थांबवावीशी वाटते, कॅमेरा बाहेर काढावा वाटतो आणि फक्त काही मिनिटं त्या निसर्गाकडे शांत पाहत बसावं असं काहीसं वाटतं. रस्त्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि समोर पसरलेला सह्याद्री, तर कधी कधी ह्या दृश्यांना ना शब्दांची गरजच नसते. पण भंडारदऱ्याचा हा परिसर फक्त सुंदर डोंगर आणि रस्त्यांसाठी प्रसिद्ध नाही. या भागाचा संबंध सह्याद्रीच्या इतिहासाशी, आदिवासी संस्कृतीशी आणि महाराष्ट्राच्या निसर्ग संपदेशी जोडलेला आहे. भंडारदरा परिसरात गेल्यानंतर आपल्याला आर्थर लेक, विल्सन धरण, रंधा धबधबा आणि कळसुबाई परिसर अशा अनेक आकर्षणाचा अनुभव घेता येतो. आणि याच परिसरातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेला कळसुबाई देखील आहे. म्हणूनच ट्रेकिंग, निसर्ग आणि रोड ट्रिप या तिन्ही गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल ना तर भंडारदरा एक खरंच सर्वोत्तम पर्याय आहे. आता या रस्त्यावरून पुढे जाताना डावीकडे डोंगर, उजवीकडे हिरवळ आणि समोर वळण घेत जाणारा रस्ता, असं दृश्य दिसलं ना की गाडी थांबवून फोटो काढण्याचा मोह होतोच होतो. पण खरं सांगायचं तर या प्रवासात प्रत्येक ठिकाणी गाडी थांबवण्यापेक्षा काही दृश्य फक्त डोळ्यांनी पाहत जाणं हेच एक सर्वात मोठा अनुभव आहे. कारण काही आठवणी कॅमेऱ्यात कैद नाही करता येत, तर आपल्या मनात त्या सुंदररित्या साठवून ठेवता येतात. हा संपूर्ण परिसर किती मोठा आणि किती सुंदर आहे याची खरी कल्पना येते. एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा, मध्ये हिरवाईने भरलेली दरी आणि त्या सगळ्यातून नागमोडी वळणा घेत जाणारा आपला रस्ता. खरंच रोड ट्रिपची खरी मजा डेस्टिनेशनपेक्षा जर्नीमध्येच असते. आता हवा बऱ्यापैकी थंड झाली आहे, डोंगर जवळ आले आहेत आणि शहरांचा आवाज पूर्णपणे मागे पडला आहे. इथे आल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, आपण कितीही मोठ्या शहरात राहत असलो ना, कितीही व्यस्त असलो ना, तरी अधूनमधून अशा ठिकाणी येऊन स्वतःसाठी वेळ काढणं फार गरजेचं आहे. आपल्या रोड ट्रिपचा सर्वात सुंदर टप्पा सुरू झाला आहे. डोंगराच्या कुशीत पसरलेलं निळशार पाणी, त्यामागे उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि त्यावर पसरलेले ढग. हे दृश्य पाहिल्यानंतर इतका वेळ गाडी चालवून इथे का आलो याचं उत्तर आपोआपच मिळतं. मुंबईपासून भंडारदऱ्याचा हा प्रवास काही किलोमीटरचा नाही, तो म्हणजे शहरातून निसर्गाकडे जाणारा एक प्रवास आहे. गर्दीतून शांततेकडे, कॉन्क्रीटच्या जंगलातून हिरव्यागार सह्याद्रीकडे आणि रोजच्या धावपळीमधून काही सुंदर क्षण स्वतःसाठी जगण्याकडे. म्हणूनच जर तुम्हाला रोड ट्रिप आवडत असेल आणि सह्याद्रीवर मनापासून प्रेम असेल ना, तर भंडारदऱ्याचा हा प्रवास एकदा तरी अनुभवायला या तुम्ही इथे. कारण इथे पोचल्यावर फक्त एक सुंदर डेस्टिनेशन मिळत नाही, तर त्या डेस्टिनेशन पर्यंत पोचताना अनेक सुंदर आठवणी तुम्हाला मिळतात आणि त्या तुमच्या मनामध्ये साठतात. तर हीच तर आहे खरी रोड ट्रिपची मजा.
तर मंडळी, असा प्रवास करत आता आपण पोचलो आहोत भंडारदऱ्याच्या धरणाजवळ. तर चला आपण थोडक्यात त्याची माहितीची जाणून घेऊया. भंडारदरा धरणाला विल्सन धरण असेही म्हटलं जातं. हे धरण प्रवरा नदीवर 1910 साली बांधण्यात आलं आणि आजही या परिसरातील एक महत्त्वाचा जलस्रोत म्हणून त्याचं महत्त्व कायम आहे. धरणाची निर्मिती ब्रिटिश काळात करण्यात आली होती आणि त्यांच्यामुळे तयार झालेला जलसाठा आर्थर लेक किंवा भंडारदरा लेक म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले हे धरण पाहिलं की सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे आपलं इथलं निसर्ग सौंदर्य. एका बाजूला डोंगरांची उंच रांग तर दुसऱ्या बाजूला पसरलेला विशाल जलसाठा आणि त्याभोवती असलेली हिरवाई. विशेषतः पावसाळ्यामध्ये भंडारदऱ्याचं सौंदर्य आणखीन खुलून येतं. डोंगर हिरवेगार होतात, धुक्याची चादर पसरते आणि धरणाच्या परिसरातील अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित होतात. धरणाचा पाणीसाठा आणि परिसरातील निसर्ग यामुळे भंडारदरा आज केवळ जलसंधारणासाठीच नाही तर पर्यटन, निसर्ग भ्रमंती आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. याच परिसरात आपल्याला अमरेला फॉल्स आणि रंधा फॉल्स सारखे प्रसिद्ध ठिकाणे पाहायला सुद्धा मिळतात. पावसाळ्यात धरणाच्या परिसरात पाण्याची पातळी वाढली की अमरेला फॉल्सचं दृश्य अगदी विलोभनीय दिसतं. भंडारदऱ्याची आणखीन एक खासियत म्हणजे इथून सह्याद्रीच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांकडे जाता येतं. याच परिसरात आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसूबाई, ज्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे. तसंच रतनगड किल्ला, अमृतेश्वर मंदिर आणि संधान व्हॅली यासारखी ठिकाणे भंडारदऱ्याच्या आसपास आहेत. त्यामुळे भंडारदरा हे फक्त धरण पाहण्यासाठी ठिकाण न राहता ट्रेकिंग, इतिहास आणि निसर्ग याचा अनुभव देणारं एक सुंदर पर्यटन स्थळ बनलं आहे. आणि या सगळ्या ठिकाणांपेक्षा मला इथे सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे इथला शांतपणा. शहराच्या गोंगाटापासून दूर आल्यावर समोर पसरलेलं शांत पाणी पाहत बसायचं आणि आजूबाजूला सह्याद्रीचा डोंगर अनुभवायचा आणि वातावरणात जाणवणारी थंडगार हवा सुद्धा आपण अनुभवायची. काही वेळ इथे फक्त शांत बसलं ना तरी मनाला एक वेगळाच आराम मिळतो. म्हणूनच भंडारदरा केवळ 1910 साली बांधलेली एक ऐतिहासिक वास्तू नाही तर इतिहासात अभियांत्रिकी, जलसंपदा आणि सह्याद्रीच्या अप्रतिम निसर्गाचा सुंदर संगम आहे. आणि म्हणूनच भंडारदऱ्याला यायचं असेल तर फक्त डेस्टिनेशन गाठवू नका, तर या संपूर्ण प्रवासाचा आणि या निसर्गाचा मनापासून अनुभव घ्या. तर मित्रांनो, भंडारदऱ्याची ही सफर आता आपण इथेच थांबवत आहोत. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दलची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली. हा जरी व्हिडिओ इथे थांबला असला तरी सह्याद्रीची भटकंती अजून थांबलेली नाही. आपण ती पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त हा शेअर करा. अशाच भन्नाट रोड ट्रिप आणि अशा ठिकाणांसाठी आपण पुन्हा भेटूया याच चॅनलवरती. तोपर्यंत प्रवास करत राहा आणि महाराष्ट्र जास्तीत जास्त एक्सप्लोर करत राहा, ते पण माझ्यासोबत ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या चॅनलसोबत. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन सफरीवरती. तोपर्यंत बाय बाय.